नमस्कार. पॉलिटिक्स चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. माननीय अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वच्छ दूध, सुरक्षित आरोग्य आणि भेसळमुक्त महाराष्ट्र ही मोहीम सुरू केली आहे. या अनुषंगाने आता भेसळयुक्त दुधावर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू करण्यात आली आहे. नुकतीच मंचरमध्ये आणि शेजारील नगर जिल्ह्यात तसेच अनेक ठिकाणी ही भेसळयुक्त दुधाची मोठ्या प्रमाणावरचा साठा हा जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर या भेसळयुक्त दुधासाठी वापरण्यात येणारे साहित्य देखील जप्त करण्यात आलेले आहे. यावरूनच एक लक्षात येते की दुधामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी, युरिया, डिटर्जंट आणि काही केमिकल यांची भेसळ करून कृत्रिमरित्या दूध तयार केलं जात आहे. 500 लिटर दुधाला 500 लिटर शॅम्पू किंवा इतर वस्तू त्यामध्ये मिसळल्या जात असून अतिशय घातक पद्धतीने हे दूध तयार करून बाजारामध्ये विक्रीस पाठवले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. सध्या आपण पाहतो की किडनी तसेच कॅन्सर आदीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दुधाला सर्वाधिक पोषक मूल्य असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्याचा आहारात वापर केला जातो. परंतु हेच दूध जर भेसळयुक्त असेल तर त्याचे विपरीत परिणाम हे आरोग्यावर होत आहेत. या दृष्टीनेच माननीय तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त दुधावरची केलेली कारवाई सुरू केलेली आहे ती अत्यंत स्वागतार्ह आहे. मध्यंतरी दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी या भेसळयुक्त दुधावर या भेसळ दूध करणाऱ्यांना कठोर कारवाई करू म्हणून मोका लावण्याची घोषणा केली होती. त्या दृष्टीने त्यांनी त्याची तयारी देखील सुरू केली. दुर्दैवाने त्यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे ही प्रस्तावित कारवाई थंड पडली. परंतु आता मुंडे यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन भेसळयुक्त दूध विकणाऱ्यांना मोका लावण्याची कारवाई सुरू करावी. या भेसळयुक्त दुधावर जे कोणी जबाबदार असतील, मग ते कोणी राजकीय नेते असतील किंवा आणखी त्यांचे पदाधिकारी असतील, त्यांच्यावर कुठलाही मुलायजा बाळगता कारवाई करण्याची अत्यंत गरज आहे. सुदैवाने विधानसभेचे अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनामध्ये काही संवेदनशील आमदारांनी हा प्रकार उपस्थित केला आणि माननीय अध्यक्षांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आणि यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाईल. लवकरच महाराष्ट्रामध्ये स्वच्छ दूध मिळेल आणि भेसळयुक्त दुधाला आळा मिळेल अशी आशा करण्यास हरकत नाही.